back to Ingwa News. Khandola Revered Vardhapan Din Bageshwar Devasthan is set to host its grand annual celebration, drawing devotees from across Goa and beyond. The temple, dedicated to Lord Bageshwar, is a significant spiritual and cultural landmark known for its deep-rooted tradition and vibrant festivities. The event will feature elaborate rituals, bhajans and community gatherings highlighting the temple's rich heritage. त्या देवळात आजचे दिवस वर्धापनाबद्दल बरे रीतीने उत्सव संपन्न झाले. सकाळीपासून पुण्य वाचना गणपती पूजनापूर्वक यथाशक्ती नवग्रह हवन, रुद्र हवन, दुर्गासूक्त हवन आणि परिवार देवता हवन इत्यादी करून दुपारच्या वेळे आरती आणि महाप्रसाद संपन्न झाले. असा समस्त ग्रामस्थ महाजन, गावकरवाड्याचे समस्त गावकर आणि समस्त भक्त महाजन हांगा येऊन देवाचे दर्शन घेऊन यथाशक्ती महाप्रसादाचे लाभ घेतलेले असा. या देवळात महागणपती, मारुती आणि देवी सहित श्री परमेश्वराचे स्थान असून आजचे दिवस विराजमान झाले. परमेश्वराचे अनुग्रह सगळे महाजन घेऊन समस्त भक्तजन घेऊन धन्य झाले असा. असेच पुढे महाशिवरात्री सुद्धा या देवळात उत्सव असतले आणि सगळे भक्त लोकांक अभिषेक करपाची सुविधा असतले. त्याचे सुद्धा सगळ्यांनी लाभ घेवपाचे म्हणून आशा करतात. आमचे आयज बागेश्वर देवस्थानाचो 7वो वर्धापन दिवस. आज सकाळच्यान आमी गणपती पूजन सुरू केले. मागीर आमचे महिला वर्ग म्हणजे आमचे सगळे गावची महिला आहा सवाशीन बायलांनी तेंच्यांनी कलश अभिषेक केलो. मागीर आमचे हवन चालू जाले. मागीर 12 वाजता आमकां सारके सगळे हवन जावन आमचे आरती चालू केली आमी आणि आरती चालू करून भाविकांनी आमचे देवाचे दर्शन घेतले. देवाक खूप आमचे गावचे मार्सेल गावचे बेतकी वाठारांचे सगळे हांगासले खांदोळ्या वाठाराचे सगळे लोक याचे दर्शन घेतले आणि खूप ह्या देवाची स्तुती करता कित्याक सगळ्यांक पावन जाला म्हणून ते हांगासर लोक दर्शन घेवंक येतात आणि हांगासले वाठारांचे लोक ह्या देवाक आर्थीक मदत म्हणून कितें दान करता तितून हे देवूळ चलता आणि खरेंच तेंच्या मनासून देव बरें करूं म्हणटा. आणि आमचो हो वागरेश्वर देवस्थान हो सातेरी देवीचो वांगड. ते वांगडीक हांगासर ते पयलीं हांगासर बारीकशें स्थान असलें तें आतां व्हडलें केलें. हे लोकांच्या सगळ्या सहभागान जालां. तेज्या खातीर हांव मनानसून काळजाक मनानसून देव बरें करूं म्हणटा तेंकां. अशेंच तेंचे आमच्या देवळाक हातभार लावचे आणि अशेंच तेंच्यांनी कार्य करचें.